हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरे आहेत ना सगळे. तर चला भाऊ बहिणींना आली मी दवाखान्यात. आता इकडं बसली मी. तर ही पोरगी पण आली माझ्याबरोबरच. त्या पोरीला तुम्हाला सांगते तिच्या आईबापाने हाकलून काढली माझ्याबरोबर, आहे ना मेरा. म्हणली की इकडं ती मनसंदी बाई म्हणते की जिकडं तुझी हे जाईल का नाही मावळण तिकडंच तू बी जायची. तर काय पोरीला हाकलून लावली तिला. लाज वाटते का त्या कुत्रीला. आता इथं दवाखान्यात आहे म्हणून जास्त काय मला मोठ्यानं बोलायला नाही बरं का भाऊ बहिणींनो. आता नंबर लावलाय, माझा नंबर आहे 39वा. म्हणून बसली मी इथं. आलोय आम्ही आपल्या गाडीवर. लेकरूला बरं नव्हतं आजारी आहे लेकरू. ताप हे येतोय, तिला जुलाब लागले, ते उलट्या होते. ते उलटी झाली का ग बाळा तुझी? उलटी झाली. बसलोय आम्ही तो दवाखान्याच्या बाहेर. भरपूर पेशंट आहे ती. आता कसं आहे माहिती का, निघस तोपर्यंत करोस तोपर्यंत जरा उशीरच होतो या घरी. आता कुठं मी इंदापूरवरून आली इकडं बारामतीला, त्यामुळं त्यात लिकरू संग म्हणजे आली म्हणजे ते वळू पण आलाय बरं का. पण ते वळू कुठे गेलाय माहिती आहे का, ती गाडीचं बघायला गेलेलं आहे. कारण की भाऊ बहिणीनं मी गाडी इकून पैसे घेतल्याशिवाय मी काही दम घेणार नाही. मग आता त्या आव्यानं डाऊन पेमेंट भरले, तुम्हाला सांगते ही केलेलं आहे त्यानं, हप्ता ही भरलेला आहे. तर पण आता ती गाडी त्याला द्यायची होती त्या वळूला, पण त्याला काय द्यायची नाही ती गाडी. आता तुम्हाला सांगते इकून माझं पैसे मी घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, वर्ष सरात पण आलेलं आहे आईचं. आता बसली आपली इथं येड्यावानी. आता मला हाक मारते दे ही करायला, काय करायला, BP ही चेक करतात ना. आपल्याकडे चिचाची झाड, चिचाचं तरी बिझनेस करावा म्हणलो. चिचा घ्याव्या त्या एकातून असं कुणी पण गडी माणसं हजेरीनं लावून चिचा पाडायला लावाव्या त्या. पण आता ही सरकारी दिसते चिच रस्त्याच्या कडाला आहे. चिचा काय करायच्या, विकायच्या, पैसे मागवायचे. किती भरली चिच, असं भरली, इतकं भरली चिच. झाड एकदम मस्त हगार हवा सुटली. हे सगळं दवाखानाच आहे तर. असल्या वातावरणात एकदम भारी वाटतं. त्या घरी तर मला थांबूच वाटत नाही. ह्यांची रोजची किरकिर 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 महाग आहे. डोक्याला वैतागवाडी नको नको झाले मलाच. सगळी माणसं आलेली आहेत इकडं दवाखान्यासाठी. बसली ती तिथे तिकडे. आपापल्या पद्धतीनं बसलेले आहेत. मोठे मोठे बिल्डिंग आहेत. हे दवाखानाच आहेत बरं का. दवाखानं बिल्डिंग आहे. करमते का? का बोर होतंय? बोर नाही होत, करमते या. मी संग असल्यावर करमतं ना तुला? हा, नसल्यावर मला करमतच नाही. है ना. हा. मी कुठं चालली की लगेच विचार ना, कुठं चालली आहे, कवा यायची आहे, कुठं चालली कवा यायची आहे. तुझ्या आईनं हाकलून लावली ना तुला? आई बापाने काय म्हणली? कुठं? आतोवर. इथं थांबायचं नाही म्हणले ना आमच्यापाशी. तसं नको करू, तसं करू नकोच. रक्त आल्यावर दिसतं. हा जरा आलाय जर. इथं काय झालं? इथं ते कोण तिथं जरा आलाय. इथं जरा आलाय जर. जशी
जर जर दुखणं. आजारी होते ना तू, हम्म. आजारी पडली ना. हा. नीट तोंड कर, नाही तर फटका टाकेन मग तोंडावर मी. नीट बसले लाडात नको शिरू, नाही तर जाईन इथं सोडून मी. नाही नाही. हं? आता त्या टाकल्याच्या मागं लागून लागून तुम्हाला सांगते, ती गाडी घेऊन आलेली आहे मी भांडणं करून करून करून. आता मला काही ती गाडी चालवायला येत नाही, म्हणून त्याच गाडीवर तुम्हाला सांगते आलेलो आहे बरं का आम्ही. पण तुम्हाला सांगते ती गेलाय गाडीचं बघायला. माझं काय तुम्हाला सांगते डोकंही नसतं भाऊ बहिणींना, ठिकाण्यावर नसतं. मी म्हणजे काय बोलावं काय नाही कळतच नाही. मी आधी म्हणजे असं म्हणलं की मायरेन मी आलो आहे, पण मायरेन मीच इथं दवाखान्यात आहे, पण ते पण आलेलं आहे. म्हणजे कसं त्या गाडीवर आलेलो आहे आम्ही. ते गेला आता गाडीचं बघायला, गाडी विकायची ना ती, त्यामुळं. पाणी प्यायलं नाही, तहान लागली या. आणू का? जमल का तुला जायला दुसऱ्या मजल्यावर? आता गेलतो तिथं बाई. इंजेक्शन देत नाही ते ना. इंजेक्शन नाही तिथे. तुला का देतील इंजेक्शन? तू काय पेशंट आहे का? इंजेक्शन नाही तिथेच तिथं. कळलं का? अशी गार हवा सुटली की असं वाटतं झोपावं, निवांत झोपावं. नाही का मायरा? खरं खरं सांगा भाऊ बहिणीनं, मायरे कुणाची पोरगी असल्यासारखी वाटते तुम्हाला? टाकल्याची त्या हटाळीची वाटती का तुम्हाला सांगते माझी वाटती? गाढवाने तोंडायची आहे का नाही ती? तिची पोरगी वाटते का माझी पोरगी वाटते हे नक्की सांगा. कुणाची पोरगी आहे तो? तुझी. कुणी जन्म दिलाय तुला? तू. मी नाही दिला. कुणी? तुझ्या त्या हिनं दिलाय, मम्मीनं. माझ्या मम्मीनं. तुझी मम्मी कोण आहे? माझी मम्मी काय कोण आहे? कोणच नाही. तुला मम्मी नाही बे? हाय. कोण आहे? काय नाव आहे तुझ्या मम्मीचं? मोठ्यानं बोल, मोठ्यानं बोल की. पूर्ण नाव सांग तुझ्या मम्मीचं. पूर्ण बोल की, मोठ्यानं सांग नाव. इथं खाली बस, वर बस. हां सांग, काय आहे तुझ्या मम्मीचं नाव? पिंकी. हां, अजून? पिंकी राजू मिसा. हां, आणि पप्पाचं? पप्पाचं राजू मिसा. आणि मी कोण आहे? आतू. तू म्हणजे तुझी कोण आहे? मी योगिता तुपे. हां, योग्य तुपे. पण मी तुला काय मी तुझी आई आहे का, मम्मी आहे का, आतू आहे? आतू आहे. आहे ना? हा. मम्मी जीव लावते का मी जीव लावते तुला? तू. मग तुला मम्मी आवडते का मी आवडते? तू आवडते. आहे ना? हा. मग तिच्याकडे जायचं नाही? हा. आता तिनं हाकलून काढले का नाही तुला? हा. हां, ती म्हणते का नाही सांगून शिकून इडी केली, सांगून शिकून इडी केली म्हणते का नाही माझी लेकरं? तर हो, आता तुम्हाला सांगते तुमच्यासमोर मी आता लाईव्ह सांगून शिकून इडं करणार मी आता. असं सांगून शिकून तुम्हाला अजिबात जायचं बिचं नाही तिकडं काय? नाही नाही. आणि गेलेल्या दिसली का नाही मार, मग तुला मारच. हा, लय मार द्यायचा. लय मार द्यायचा. हा, सर बरं फायली मला मामानं मावशानं दाखवून दे. ऐकू आपण फायला घेऊन आले. माझ्या 2 फायली आहेत त्या भावा बहिणींना. 2-4 फायली आहेत त्या. ह्या माझ्या दवाखान्याच्या फायली. तर ही ह्या मॅडमची फाईल आहे. ही फाईल आहे. ही पाय मोडलेली फाईल आहे. आणि ही फाईल आता रक्त ही चेक केलेलं आहे ना, पूर्ण रिपोर्ट आहे त्या ह्याच्यात. तर ती कशाचा तरी प्रॉब्लेम निघला आहे बरं का मला. पांढरी पेशी आहे का नाही ती कमी आहे त्या. आणि काय त्याला म्हणते ते बाय, ती पित्तशाही का काय म्हणते, त्याचा मला प्रॉब्लेम निघलेला आहे. असं झाला आहे विषय. तर असू दे, आता जाती मी वर बघू. मला बीपीला ह्याला बोलावतेली.
बीपी ही चक्कर आहे बोलावतात ना. 39वा नंबर आहे माझा. यायला उशीर झाला. किती बळबळ त्याला आणलाय ना. हा काही बळबळ आणलाय महाग लागू लागू. कुठे इकडे या. तर हो काही तर आम्ही बसलो दोघी. होय मॅडम इकडे बघ. बरं वाटतंय ना. चांगलं वाटतंय ना. घरी जायचं का इथंच राहायचं. चांगली हवा ही आहे का नाही. मस्तपैकी. आपल्याला काय करायचंय. ॲडमिट नाही बाबा. ॲडमिट नाही. ही फाईल आहे त्या माझ्या आणि ती मायरी आणि इथं मी बसली. आता जाणार आहे आम्ही दवाखान्यात. मॅडम कड. तोंडात ना बोटकाड. चला मग भावा बहिणीनं मायरीला लावली हाकलून. बाय बाय.